उपस्थित सर्वांचं स्वागत. नमस्कार, मी भारत पाटील. द युनिक फाउंडेशनच्या वतीनं मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की द युनिक फाउंडेशनच्या ऑनलाईन व्याख्यानमालेचं आजचं हे दुसरं सत्र आहे. काल डॉक्टर अनंत फडके सरांनी कोरोना आणि सार्वजनिक आरोग्य या विषयावर अत्यंत महत्वपूर्ण मांडणी केली. ती मांडणी द युनिक फाउंडेशनच्या फेसबुक पेजवरून आपण लाईव्ह देखील केलेली आहे आणि ती अजून देखील तिथे पाहण्यासाठी उपलब्ध आहे. आजचं जे आपलं दुसरं सत्र आहे ते घेण्यासाठी आपल्या दुसऱ्या व्याख्यात्या म्हणून सीमा काकडे आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. सीमा काकडे मॅडम या अनेक वर्ष जन आंदोलनामध्ये सक्रिय असणाऱ्या अभ्यासक आहेत. त्याचबरोबर त्यांनी सातत्याने जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर मांडणी केलेली आहे आणि एका दशकाहून अधिक काळापासून त्या रोजगार हमी योजनेच्या अभ्यासक देखील आहेत आणि या धोरणामध्ये सुधारणा करण्यासाठी त्यांची हस्तक्षेपाची भूमिका ही अत्यंत महत्वाची राहिलेली आहे. आपण सर्वजण जाणतो की महाराष्ट्रामध्ये रोजगार हमी योजनेच्या बाबतीत महाराष्ट्राने देशाला दिशा दाखवलेली आहे आणि आता कोरोनाच्या अनुषंगाने इथल्या श्रमिकांचं स्थलांतराचं जे संकट आपण बघतोय की गावाकडे मोठ्या प्रमाणात श्रमिक हे परत गेलेले आहेत. त्यांच्या रोजगाराचा मोठा ताण हा ग्रामीण अर्थव्यवस्थेवर येणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना रोजगार हमी योजना अर्थात मनरेगा ही योजनाच त्यांना तारू शकेल, त्यांच्या हाताला रोजगार देऊ शकेल, यावर शासनाचंही एकमत आहे आणि सर्वसामान्यांचं देखील एकमत आहे. परंतु केवळ एकमत असून फायदा नाही, तर त्या पुढे याचं धोरण आणि त्याची अंमलबजावणी हा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे. आणि म्हणून आजचा विषय सीमा काकडे मॅडम ज्या विषयावर बोलणार आहेत तो विषय आहे समकालीन परिस्थितीत मनरेगा, धोरण, अंमलबजावणी आणि उद्दिष्ट पूर्तीसाठी. मी सीमा काकडे मॅडमचं पुन्हा एकदा युनिक फाउंडेशनच्या वतीने स्वागत करतो. त्यांना व्याख्यानाला सुरुवात करण्यापूर्वी एक विनंती मी आपल्या सगळ्यांना करतो की आपण व्याख्यान सुरू झाल्यानंतर आपले माईक हे अनम्यूट ठेवा. जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे तेव्हा आपण तो माईक म्यूट ठेवा आणि अनम्यूट करता येईल आपल्याला. पण किंबहुना प्रश्न जर का तुम्ही चॅटबॉक्स मध्ये टाकले तर ते प्रश्न सीमा मॅडमही बघू शकतील आणि त्याला उत्तरं देतील. हे सगळं सत्र आपलं आजचं व्याख्यान हे द युनिक फाउंडेशनच्या फेसबुक पेजवरनं देखील लाईव्ह असेल. मी सीमा काकडे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या व्याख्यानाला सुरुवात करावी. मनापासून धन्यवाद भरत. तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद यासाठी की आत्ताच्या काळामध्ये ही जी सगळी व्याख्यानमाला तुम्ही आयोजित केलेली आहे तर ती सगळेच ते खूप महत्वाचे विषय आहेत आणि समकालीन परिस्थिती असं म्हणताना आपण सगळेच जण ज्या परिस्थितीतून जातोय आणि अस्वस्थ आहोत ज्या परिस्थितीने, त्या परिस्थितीमध्ये कोणकोणते वेगवेगळे मुद्दे आणि कोणकोणते वेगवेगळे विषय हे चर्चेले जायला हवेत किंवा त्याच्यावर काम व्हायला हवं, या दृष्टीने ही व्याख्यानमाला महत्वाची आहे. मनरेगा किंवा ज्याला आपण मनरेगा हे आपण त्याला ओळखतो, पण मूळ नाव म्हणजे अर्थातच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा किंवा ज्याची योजना ही राज्यांमध्ये राबवली जाते. तर समकालीन परिस्थितीमध्ये मनरेगा असं म्हणताना त्याचं महत्व हे खरोखर वादातीत आहे असं म्हणावं असं वाटतं. भरतने उल्लेख केला तसा आत्ताच्या म्हणजे शासन आणि लोक यांच्यामध्ये त्याच्यावरती दुमत असण्याचं कारण नाहीच. तर समकालीन परिस्थिती असं म्हणताना कोरोनामुळे निर्माण झालेले प्रश्न किंवा त्यातून निर्माण झालेला हजारो लाखो मजुरांच्या, ग्रामीण मजुरांच्या किंवा ग्रामीण स्थलांतरितांच्या उपजीविकेचा प्रश्न ही एक परिस्थिती आहेच. त्या जोडीनेच हे प्रकर्षाने जाणवतं की मुळातच ज्या ग्रामीण अर्थव्यवस्था जी मोडकळीला आलेली आहे तर त्याच्यावरती आत्ताचं जे स्थलांतरामुळे जे ओझं जे पडणार आहे ते ती पेलू शकणार आहे का? आणि मनरेगा हे त्याच्यासाठीच एक साधन आहे असं म्हटलं जातं. आज जरी असं म्हटलं जात असलं की प्रशासन आणि लोक यांचं एकमत आहे, तरी सुद्धा हे मात्र नमूद करावं असं वाटतं की एकीकडे कोरोनाच्या काळामध्ये मनरेगाचं बजेट हे वाढवण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे यावर्षीचं मुळातलं 61,000 कोटीचं बजेट हे आता 100,000 कोटीवरती गेलेलं आहे आणि हा मोठा आकडा आहे किंवा राष्ट्रीय रोजगार हमी कायद्याच्या इतिहासामधलं हे सगळ्यात मोठं बजेट आहे असं म्हणायला हरकत नाही. अर्थात हे मोठं बजेट आहे आणि म्हणून त्याला साजेशी त्याची अंमलबजावणी होणार आहे किंवा त्याला साजेसं त्याचं धोरणाची
त्याचं धोरणावर त्याची धोरण प्रक्रिया असणार आहे, असं मानणं हा भाबडेपणा ठरेल असं म्हणावं असं वाटतं. मुळात हे बघायला पाहिजे की मनरेगाच्या बाबतीत किंवा रोजगार हमीच्या बाबतीत जे आज राज्यांमधून जे दावे केले जात आहेत रोजगार निर्मितीचे, तर त्याला पार्श्वभूमी ही 5 वर्षांपूर्वी आपल्या पंतप्रधानांनी जे उद्गार जे काढलेले होते मनरेगाबाबतचे, की काँग्रेसच्या अपयशाचं हे स्मारक आहे आणि त्याला मजुरांना आजही खड्डे खोदायला लावणारी योजना ही स्वातंत्र्यानंतर 60 वर्षांनंतरही चालू राहावी, हे काँग्रेसच्या अपयशाचं स्मारक आहे, अशा प्रकारचे उद्गार त्यांनी काढले होते. आणि त्यानंतरच्या 5 वर्षाच्या काळामध्ये त्याला साजेसा अशा प्रकारचाच कारभार हा या कायद्याचा झालेला आहे. आज जरी दिसताना मोठा निधी असं जरी दिसत असलं, तरी गेल्या 5 वर्षामध्ये सातत्याने वेगवेगळ्या राज्यांना निधी देण्यामध्ये झालेला उशीर आणि त्यातून थकीत मजुरीचा निर्माण झालेला प्रश्न, हे सुद्धा आजच्या समकालीन म्हणजे काय समकालीन असं म्हणताना आजचं वास्तव आहे. आणि आताच्या मार्च 20 मध्ये सुद्धा केवळ थकीत मजुरीची रक्कम ही 6,000 कोटी एवढी होती आणि त्यामुळे ग्रामीण विकास मंत्रालयाचे पहिले निर्देश होते की थकीत मजुरी अदा केली जावी, हे पहिले निर्देश होते. त्यामुळे दुसरा मुद्दा म्हणजे सातत्याने निधी द्यायला जाणारा, राज्यांना निधी द्यायला जाणारा उशीर, याच्या जोडीने दुसरा मुद्दा म्हणजे नियमनाचा संपूर्ण अभाव. त्यामुळे गेल्या 5 वर्षांच्या काळामध्ये रोजगार हमीबाबतच्या तक्रारींची दाद मागता येते, हा विश्वास ग्रामीण भागामध्ये खूप लयाला गेलेला आहे असं जाणवतं. एकीकडे केंद्र शासनाच्या आणि त्या जोडीने लोकाभिमुख तरतुदींना कात्री लावणं काही प्रमाणामध्ये, त्याला झालेल्या विरोधामुळे त्या मागे घेणं हेही आहेच. म्हणजे कामाचे तास जवळजवळ 12 तास करणं किंवा रोजगार हमीमध्ये महत्वाचं जे आहे ते अकुशल आणि अकुशल म्हणजेच अकुशल म्हणजे श्रमासाठी केला जाणारा खर्च हा जास्ती असावा आणि तो 60% असावा आणि कुशल भागावरचा खर्च हा 40% असावा, हे प्रमाण बदलण्याचा झालेला प्रयत्न. याच्यासारखी धोरणं जरी विस्मृतीमध्ये गेलेली असली, तरी हा ताजा इतिहास आहे असं म्हणावं असं वाटतं. आणि त्यामुळे आज मनरेगाचा जो काही उदो किंवा गाजावाजा जो केंद्र शासनाकडून केला जातो आहे, तर त्याला ही त्यांच्या आधीच्या धोरणाची आणि मनरेगाकडे बघण्याच्या दृष्टिकोनाची ही पार्श्वभूमी आहे, हे विसरता कामा नये. आणि हा जो काही आधीची जी काही हा जो काही दृष्टिकोन आहे आणि धोरणात्मक पातळीवरचं वातावरण जे आहे, त्याचं प्रतिबिंब हे रोजगार हमीच्या आजच्या अंमलबजावणीमध्ये सुद्धा पडलेलं दिसतं. महाराष्ट्र म्हणजे देशाच्या इतर भागांमध्ये आज मोठे दावे केले जातात, पण गाव पातळीवरती काम करणाऱ्या संस्था संघटनांकडून येणाऱ्या ज्या बातम्या आहेत किंवा त्यांचे जे अनुभव आहेत, त्यातून मागणीच्या तुलनेमध्ये मागणी आणि पुरवठा यांचं प्रमाण हे अगदी ठळकपणे सांगितलं जात आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा हेच आपल्याला चित्र दिसतं आहे की मागणीच्या तुलनेमध्ये पुरवठ्याचं प्रमाण हे व्यस्त आहे. आणि त्यातही चिंताजनक म्हणावी अशी गोष्ट ही की मागणी सप्रेस केली जाते आहे. एक छोटं उदाहरण मला यासाठी द्यावंसं वाटतं की पुणे जिल्हा परिषदेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती 3 महिन्यांच्या कालावधीसाठी मनरेगा विशेष अभियान हे अभियान चालू केलं. ग्रामसेवक मागणी घेत नाहीत, मुळात गावामध्ये मागणी नोंदवूनच घेतली जात नाही. याच्यावरती उपाय म्हणून पुणे जिल्हा परिषदेने एक गुगल फॉर्म काढला, ज्याच्यामध्ये गुगल लिंक वापरून मागणी नोंदवता येते असं होतं. काही दिवस ही मागणी नोंदवली गेली सुद्धा गुगल फॉर्म वापरून, पण नंतर थोड्याच दिवसांनी असं लक्षात आलं की ह्या मागणीमध्ये या फॉर्म मध्ये जो मागणीचा जो ऑप्शन जो होता, मागणी केव्हापासून केव्हापर्यंत, हा कळीचा भाग आहे रोजगार हमी कायद्यातला. कारण रोजगाराची हमी जी दिली जी आहे ती मागेल त्याला, मागेल तिला, मागेल तेव्हा मागेल तेवढं काम, अशा प्रकारची हमी आहे. त्यामुळे त्याचा मागणीचा जो भाग जो आहे की केव्हापासून केव्हापर्यंत मागणी आहे, हा खूप महत्वाचा भाग आहे. आणि तो जर असेल तरच 15 दिवसात काम देण्याचं बंधनही आहे. गुगल जो होता
तर ह्याच्यामध्ये एक 8-10 दिवसांनंतरच्या काळामध्ये हा मागणीचा ऑप्शन काढून टाकलेला दिसला. म्हणजे लोकांचा हा अनुभव होता की त्याच्यामध्ये मागणी तर करता येत होती, पण केव्हापासून केव्हापर्यंत हा पर्यायच काढून टाकलेला होता. आणि चौकशी तर त्यामुळे हे एक छोटं उदाहरण आहे की रोजगार हमीची मागणी जी आहे ती मागणी सप्रेस केली जाते, ती मागणी पुढे येऊ दिली जात नाही. म्हणजे आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती खरं तर महाराष्ट्र शासनाने किंवा केंद्र शासनाचं बघितलं तर केंद्र शासनाने काय केलेलं आहे, बजेट वाढवलेलं आहे. पण त्या पलीकडे वैयक्तिक लाभाची कामं जी आहेत ती सोशल डिस्टन्सिंग ठेवून काढा. ह्या पलीकडे कोणतेही निर्णय जाहीर केलेले आहेत का? त्यासाठीची काहीही खास स्ट्रॅटेजी किंवा रणनीती आखलेली आहे का? तर ती दिसत नाही. केंद्र शासनाने निदान निधी जाहीर करणं, मजुरीमध्ये नाममात्र का होईना, म्हणजे मजुरीमधली वाढ हा वेगळा अजून एक मुद्दा आहेच आहे. पण मजुरीमध्ये नाममात्र का होईना वाढ करणं, अशी काही असे निर्णय घेतलेले दिसतात. महाराष्ट्र शासन मात्र ह्या सगळ्या काळामध्ये रोजगार हमीच्या बाबतीत पूर्णपणे मौन बाळगून आहे असं आपल्याला दिसतं. कोणत्याही प्रकारचा विशेष धोरणात्मक निर्णय हा राज्य रोजगार हमी विभागाने, कारण महाराष्ट्रामध्ये रोजगार हमीचं स्वतंत्र मंत्रालय आहे, म्हणजे रोजगार हमी हे स्वतंत्र खातं आहे. आणि स्वतंत्र खातं असताना स्वतंत्र मंत्री असताना सुद्धा रोजगार हमीसाठी ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये कोणतंही विशेष धोरण किंवा कोणतीही विशेष मोहीम ही राबवण्यात आलेली नाहीये. आज जर आपण दिसलं की मंत्रालयामधून उपलब्ध झालेली जी आकडेवारी जी आहे, तर त्यात आपल्याला दिसतं की ग्रामपंचायतींच्या संख्येच्या जेमतेम 10% कामं ही चालू आहेत आज मितीला. आणि जी कामं जी चालू आहेत त्याची जर आपण त्याचे प्रकार जर आपण पाहिले तर त्यात हे दिसतं की वैयक्तिक कामांची संख्या ही खूप मोठी आहे तुलनेने. म्हणजे मुळात कामं किती चालू आहेत तर साधारणतः 35 ते 36 हजार अशी कामं ही चालू आहेत. साधारणतः 14 ते 15 हजार ग्रामपंचायतींमध्ये मिळून. यातून सुद्धा काय त्याचा स्केल आहे हे लक्षात येऊ शकेल. आणि ह्या कामांमध्ये आपल्याला हे दिसतं की ज्याला वैयक्तिक लाभाची कामं म्हणता येतं, वैयक्तिक लाभाची कामं ज्याच्यामध्ये अर्थातच विहीर, गोठा किंवा पोल्ट्री शेड, घरं ह्या प्रकारची कामं जी आहेत, अशी कामं वैयक्तिक फळबागा ह्या प्रकारची वैयक्तिक लाभाची कामं जी वैयक्तिक शेतकऱ्याला किंवा वैयक्तिक मजूर म्हणून ज्यांनी नोंदणी केली आहे त्यांना मिळू शकतात. यांची संख्या ही मोठी आहे. आणि सामूहिक कामं ज्याच्यामध्ये जलमृत संधारणाची कामं असतील, शेतीशी संबंधित कामं असतील, ही कामं ही तुलनेने नगण्य आहेत. म्हणजे जेमतेम एक 600 ते 700 कामं ही सामूहिक लाभाची आहेत आणि वैयक्तिक लाभाची कामं ही 80 ते 90 हजाराच्या घरामध्ये त्या 80 ते 90% ही त्याची कामं म्हणजे त्याची टक्केवारी म्हणता येईल. तर इथे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की जरी आज हे म्हटलं जात असलं की आम्ही रोजगार हमी म्हणजे इतके लाख मजूर आज कामावर आहेत, तरी सुद्धा रोजगार निर्मिती होती आहे का? हे म्हटलं जातं की रोजगार निर्मिती हे प्राथमिक उद्दिष्ट. तर रोजगार निर्मिती हे प्राथमिक उद्दिष्ट पूर्ण होत आहे का? तर आपल्याला हे बघायला पाहिजे की जेव्हा सामूहिक लाभांच्या तुलनेत वैयक्तिक लाभांना प्राधान्य दिलं जातं, तेव्हा साहजिकच रोजगार निर्मिती ही कमी होते. आणि आज धोरणात्मक पातळीवरती सुद्धा आपल्याला हे दिसतंय की महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये सामूहिक कामांची गरज संपलेली आहे. असा युक्तिवाद हा आजच्या कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा आज सुद्धा केला जातो. सामूहिक कामांची गरज संपलेली आहे. कामं करण्यासारख्या साईट्स आज शिल्लक नाहीत आणि त्यामुळे आम्ही वैयक्तिक लाभाच्या कामांवरती भर द्यायचं ठरवलेलं आहे. हे आज महाराष्ट्राचं रोजगार हमीबाबतचं धोरण म्हणून जाहीर आज केलं जातं. आपल्याला हे बघायला पाहिजे की मुळात रोजगार हमी कायदा महाराष्ट्राचा आणि नंतर देशातलाही त्याची ओळख जी आहे ती जगातला सगळ्यात मोठी पब्लिक वर्क्स योजना, सामूहिक कामांची योजना, या सामूहिक कामं देणारा कायदा अशी त्याची ओळख आहे. तर त्यामुळे त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग हा आहे की सामूहिक कामांमधून रोजगार निर्मिती व्हावी आणि त्या रोजगार निर्मितीमधून एकीकडे ग्रामीण भागातल्या अर्थव्यवस्थेचं पुनरुज्जीवन व्हावं आणि ग्रामीण भागातली शेवटची व्यक्ती जी आहे ती एक पायरी तरी वर यावी. हा त्याचा मुळातला विचार, त्याचा गाभा असा होता. केंद्रीय पातळीवरती गेल्या काही वर्षांपासूनच आणि
महाराष्ट्रामध्ये तर 1990 पासूनच सामूहिक लाभाची जी कामं जी आहेत, त्या सामूहिक लाभाच्या कामांमध्ये वैयक्तिक लाभांची भर ही पडत गेलेली आहे. महाराष्ट्रामध्ये सांगायचं झालं तर जवाहर विहीर योजना किंवा फळबाग योजना यासारख्या वैयक्तिक लाभाच्या योजना ह्या 90 मध्येच आणल्या गेल्या. आणि आज केंद्रीय पातळीवरचा जर कायदा आपण जर बघितला, तर त्याच्यामध्ये वैयक्तिक लाभाच्या कामांची संख्या जी आहे ती खूप मोठी आहेत आणि असंख्य प्रकारची वैयक्तिक लाभाची कामं ही काढता येतात. अर्थात उद्दिष्ट हे आहे, की वैयक्तिक लाभाची कामं जर अ, ज्याला सीमांत शेतकरी म्हटलं जातं किंवा भूमिहीन, मजूर, अल्पभूधारक या गटापर्यंत जर ही वैयक्तिक लाभाची जर कामं जर पोहोचली, त्यांना जर ही कामं मिळाली, तर त्यांचं गणित पूर्णपणे बदलू शकतं. हा याच्या मागचा विचार आहे. प्रत्यक्षात आपल्याला हे दिसतं, की वैयक्तिक वैयक्तिक लाभाची कामं जेव्हा वाढतात आणि धोरणात्मक पातळीवरून सुद्धा जेव्हा त्याला प्राधान्य दिलं जातं, तेव्हा ज्याप्रमाणे बीपीएल कार्डच्या बाबतीत पूर्वी व्हायचं, की गरीब नसलेल्या लोकांसाठीच बीपीएल कार्ड हे खूप आकर्षक व्हायचं. कारण त्याच्याशी जोडलेले जे लाभ जे आहेत, ते घेण्यासाठीची जी शर्यत असायची, त्या शर्यतीतून ज्यांच्यासाठी ते अपेक्षित आहे, ते त्याच्यातून बाहेर फेकले जायचे. रोजगार हमीच्या बाबतीत सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणावरती विशेषतः महाराष्ट्रामध्ये हे झालेलं दिसतं, की वैयक्तिक लाभाच्या योजनांचा सुळसुळाट म्हटलं तरी चालेल, इतक्या मोठ्या प्रमाणावरती झालेला आहे, की ज्यांना त्या वैयक्तिक लाभाच्या योजना मिळायला हव्यात, ते त्याच्यातून बाहेर फेकले जातात. आणि त्यामुळे रोजगार हमी कायद्याचं जे स्वरूप जे आहे, ते रोजगाराची हमी देणारी योजना किंवा रोजगाराची हमी देणारा कायदा असं स्वरूप बदलून लाभार्थींसाठीची किंवा वैयक्तिक लाभ देणारी योजना असं त्याचं स्वरूप होत चाललेलं आपल्याला दिसतं. आणि याला केवळ गाव पातळीवरती म्हणजे जी राजकीय अर्थव्यवस्था जी आहे, म्हणजे ज्याला रोजगार हमीमध्ये अभ्यासकांनी एलिट कॅप्चर असं म्हटलेलं आहे. वेगवेगळ्या अभ्यासकांनी हे दाखवून दिलेलं आहे, की एलिट कॅप्चर मुळे रोजगार हमीचा हेतू किंवा रोजगार हमीचा लाभ हा अतिशय विषम प्रमाणामध्ये वाटला गेलेला आहे आणि नगण्य प्रमाणामध्ये तो ज्यांना तो अपेक्षित आहे पोहोचणं, त्यांना तो पोहोचलेला आहे. तर हे दिसतं, की वैयक्तिक लाभाच्या योजनांच्या बाबतीतही हेच झालेलं आहे. पूर्वी आणि आजही, की ज्यांना 4 लाखाचा गोठा घ्यायची ऐपत असणारी जी व्यक्ती जी आहे, ती रोजगार हमीचा 70,000चा गोठा घेण्यासाठी धडपडती आहे किंवा सहजपणे मिळवती आहे, असं आपल्याला दिसतं. म्हणजे ग्रामीण पातळीवरचं किंवा फील्ड लेव्हलवरचं हे जे वास्तव जे आहे, त्याला मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे धोरणात्मक पातळीवरचा हा विश्वास, की वैयक्तिक लाभाच्या कामांशिवाय आज रोजगार हमीला तरणोपाय नाही. हा विश्वास त्याला कारणीभूत आहे आणि जे धोरणात्मक बदल सुद्धा त्या दृष्टीने केले जात आहेत. म्हणजे रोजगार हमीमध्ये महाराष्ट्रामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये, गेल्या 3-4 वर्षांमध्ये किंवा 5-6 वर्षांमध्ये घेतले गेलेले काही धोरणात्मक निर्णय मी सांगते. मागेल त्याला शेततळं, रोजगार हमीमधला कार्यक्रम. तर मुळात रोजगार हमीमध्ये हे जर अपेक्षित असेल, की ग्रामसभांनी स्थानिक परिस्थितीनुसार नियोजन करावं आणि नैसर्गिक संसाधनांचं सक्षमीकरण करणारी कामं त्यातून व्हावीत आणि त्यातून उपजीविकेचा प्रश्न अन्न सुरक्षिततेकडून उपजीविका सुरक्षिततेकडे वाटचाल व्हावी. हे कायद्याचं जर अपेक्षित उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी ग्रामसभांना अंमलबजावणी यंत्रणा म्हणून मान्यता दिली गेलेली आहे. म्हटलेलं आहे, की ग्रामसभांना नियोजनाचा अधिकार दिलेला आहे. तो ग्रामसभांचा नियोजनाचा अधिकार जर असेल, तर मागेल त्याला हा सरसकट कार्यक्रम असू शकतो का? आणि शेततळं हा सरसकट कार्यक्रम असू शकतो का? त्यामुळे मागेल त्याला हा जो स्थानिक स्तरावरच्या नियोजनाला प्राधान्य देण्याचा जो धोरणात्मक जो पैलू जो आहे, त्याला सरळ त्याच्यामध्ये फाटा दिसतो. दुसरं उदाहरण द्यावंसं जे वाटतं ते 2016 मध्ये म्हणजे गेल्या 3 वर्षांपूर्वीच समृद्ध जनकल्याण योजना म्हणून 11 कलमी कार्यक्रम जाहीर करण्यात आला. रोजगार हमीमध्ये म्हणजे म्हणताना त्याचा उद्देश असा सांगण्यात आला, की महाराष्ट्राचा नंबर रोजगार हमीमध्ये खूप मागे राहतो आहे. रोजगार हमीच्या कामांवरचा खर्च कमी होतो आहे आणि त्यामुळे तो वाढवण्यासाठी खूप फोकस्ड अशा पद्धतीने काम करणं गरजेचं आहे आणि म्हणून 11 कलमी कामं.
तर 11 कलमी कामं 11 कलमी कार्यक्रम असं म्हणताना त्याच्यामध्ये जे 11 कलमी किंवा 11 जी कामं होती त्यातली 80% कामं ही वैयक्तिक लाभाची कामं होती आणि त्याची जी अंमलबजावणी जी करण्यात जी आली ती तेव्हाच्या रोजगार हमी मंत्र्यांच्या स्वतःच्या सिंदखेडा तालुक्यामध्ये करण्यात आली आणि वैयक्तिक लाभाच्या योजनांमध्ये सुद्धा विहीर हा सगळ्यात मोठा कार्यक्रम होता आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा आज पूर्णपणे झालेली नाही. आज समृद्ध जनकल्याण योजना राबवणं हा म्हणजे जर आपण महाराष्ट्राच्या रोजगार हमीचा जर जो रिपोर्ट जो वार्षिक अहवाल जो तयार होतो तो जर बघितला तर त्याच्यावरती त्याचं जे मुखपृष्ठ जे आहे त्याच्यावरतीच पहिलं टायटल जे येतं ते समृद्ध जनकल्याण योजना. त्यामुळे रोजगार हमी कायदा आणि जनकल्याण योजना यांचं जणू काही एकत्रीकरण झालेलं आहे असं वाटतं. त्यानंतरच्या काळामध्येच म्हणजे 2018 मध्येच जलमृत म्हणजे दुष्काळाचा प्रश्न सोडवण्यासाठी जलयुक्त शिवार त्यानंतर एकात्मिक जल व्यवस्थापन कार्यक्रम IWMP यासारख्या कार्यक्रमांचं रोजगार हमी कायद्याशी अभिसरण करण्यात यावं अशा प्रकारच्या मार्गदर्शक सूचना काढण्यात आल्या. तर अभिसरण हा निश्चितपणे महत्वाचा मुद्दा आहे. पण आपण जर बघितलं तर हे जे सगळे कार्यक्रम जे आहेत याच्यामध्ये मुख्यतः JCB आणि कंत्राटदार लॉबी ही मोठ्या प्रमाणामध्ये ऍक्टिव्ह आहे आणि त्यामुळे साहजिकच त्यांचं जेव्हा अभिसरण होतं तेव्हा रोजगार निर्मिती आणि कामाचा दर्जा या दोन्हीलाही मोठ्या प्रमाणामध्ये झळ पोचते असं दिसून आलंय आणि हेही दिसून आलंय की जलयुक्त शिवार सारख्या कार्यक्रमाचं अभिसरण केल्याने किंवा कंपल्सरी श्रमदानाचा आग्रह धरल्यामुळे सुद्धा रोजगार निर्मितीला त्याची झळ पोचलेली आहे, रोजगारावरती लोकांच्या गदा आलेली आहे. तर हे सगळं आपण जे बोलतो आहोत ते मुख्यतः रोजगार निर्मिती ह्या अंगाने एकीकडे बोलतो आहोत. पण रोजगार हमी कायद्याचा दुसरा तितकाच महत्वाचा पैलू जो आहे तो म्हणजे मत्ता निर्मिती. तर मत्ता निर्मिती किंवा ऍसेट जनरेशन असं ज्याला म्हणता येईल आणि त्यामुळेच हे म्हटलेलं आहे कायद्यामध्ये की रोजगार हमीतून प्रामुख्याने उत्पादक कामं व्हावीत आणि त्या उत्पादक कामांमधून झालेल्या रोजगार निर्मितीतून दुष्काळाला आळा बसावा आणि जगण्यासाठी होणाऱ्या स्थलांतराला प्रतिबंध व्हावा. हे दुसरं उद्दिष्ट म्हटलेलं आहे. तर उत्पादक मत्ता असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा सुद्धा जी रोजगार हमीमध्ये जी कामं जी काढली जातात तिथे तो मुद्दा त्याच्यामध्ये खूप कळीचा ठरतो. जर उत्पादक मत्ता जर तयार व्हायची असेल, प्रोडक्टिव्ह ऍसेट्स जर तयार व्हायचे जर असतील तर त्यांचं नियोजन होणं आणि ते स्थानिक स्तरावरती होणं आणि ते योग्य दृष्टीने होणं हा खूप कळीचा मुद्दा आहे. तर मुळातच जेव्हा मागणी नाकारली जाते तेव्हा त्याच्यामध्ये एक मुद्दा हा असतो की काम नाहीये, म्हणजे शेल्फवरती काम नाहीये. शेल्फ ही रोजगार हमीमधली एक खूप महत्वाची कल्पना आहे ज्याच्यामध्ये अपेक्षित हे आहे की तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता देऊन झालेली ग्रामसभेने ठरवलेली अशी जी कामं जी आहेत ती मागितल्यानंतर केव्हाही काढण्यासाठी ग्रामपंचायतीच्या पातळीवरती तयार असावीत. म्हणजे कपाटामध्ये ज्याप्रमाणे आपण पुस्तकं लावून ठेवतो किंवा भांडी लावून ठेवतो आणि ती केव्हाही लागतील तशी आपण काढून घेतो वापरण्यासाठी, अभ्यासासाठी, तशी रोजगार हमीची मान्यता असलेली आणि सुरू करण्यासाठी तयार अशी कामं ही ग्रामपंचायतीमध्ये असतील. कायद्याने हे पण म्हटलेलं आहे की प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये किमान एक अशा प्रकारचं सामूहिक काम असलं पाहिजे की ज्यातून कायम असलं पाहिजे की ज्याच्यातून विशेषतः गावातले जे दुर्बल घटक आहेत त्या दुर्बल घटकांना रोजगार देता येऊ शकेल. तर ही जी शेल्फ तयार करण्याची प्रक्रिया आहे याच्यामध्ये रोजगार हमी कायद्यामध्ये खूपच महत्व दिलेलं आहे आणि म्हणजे राष्ट्रीय कायद्याच्या 2013च्या मार्गदर्शक सूचना असतील किंवा दरवर्षी निघणारं मास्टर सर्क्युलर असेल, या सगळ्यामध्ये लेबर बजेट तयार करणं, शेल्फ तयार करणं आणि त्याच्यामध्ये एकात्मिक नैसर्गिक संसाधनांचं व्यवस्थापन ह्या दृष्टिकोनातून असेल किंवा एकात्मिक पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन असेल, असं नैसर्गिक संसाधनांच्या संवर्धनाला आणि व्यवस्थापनाला प्राधान्य देण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन कसं करता येईल ह्याच्या मार्गदर्शक सूचना ह्या वेळोवेळी निघालेल्या आहेत.
तर पण त्यांची अंमलबजावणी ही प्रत्यक्षात झाली दिसत नाही आणि ग्रामसभांचं सक्षमीकरण करण्याचे जे पॅरलल जे समांतर जे कार्यक्रम जे आहेत, म्हणजे ग्रामपंचायतींचं, स्थानिक स्वराज्य संस्थांचं, ते सुद्धा गेल्या काही वर्षांमध्ये कमी कमी किंवा खूप म्हणजे बंद झालेले आहेत असं दिसतं. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचं सक्षमीकरण एकीकडे नाही, ग्रामसभा प्रत्यक्षात नाहीत आणि त्यामुळे ग्रामसभांच्या पातळीवरती होणारी नियोजनाची प्रक्रिया ही थेट स्टेट लेव्हलला होती आहे. लेबर बजेट जे ग्रामपंचायतीने तयार करायचं आहे, की माझ्या गावामध्ये रोजगाराची किती गरज आहे, केव्हा आहे, किती लोकांना आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी आणि गावाच्या विकासासाठी कोणत्या प्रकारची सामूहिक आणि वैयक्तिक लाभाची कामं काढता येतील. हे जे लेबर बजेट आहे, हे लेबर बजेट तयार करण्याची प्रक्रिया आज ग्रामसभा या लेव्हलला घडत नाहीये. ती लेबर बजेट हे केंद्र शासनाचा निधी जर मिळायचा असेल तर लेबर बजेट झालं पाहिजे आणि म्हणून मग लेबर बजेट राज्य पातळीवरून, जिल्हा पातळीवरून ग्रामपंचायतींकडे पाठवून ते मागवून करून घेतलं जात आहे. त्यामुळे नियोजनाची ही जी प्रक्रिया आहे, ही नियोजनाची प्रक्रिया जर घडत नसेल, तर रोजगाराची जी हमी आहे, मागेल त्याला, मागेल तिला, ही हमी प्रत्यक्षात येईल का? त्यामुळे आपल्याला हे दिसतं, की मत्ता निर्मितीचा जो मुद्दा आहे, तो मत्ता निर्मितीचा मुद्दा ह्या नियोजनाशी खूपच जोडलेला आहे आणि म्हणूनच हे दिसतं, की मग दबाव जेव्हा येईल स्थानिक पातळीवरती किंवा खूपच गाजावाजा येईल, तेव्हा कामं ही काढली जातात आणि अशी जी मागणी दबावाखातर काढलेली जी कामं जी आहेत, त्याच्यामध्ये स्थानिक परिस्थितीचा विचार नसतो किंवा रोजगार निर्मितीचाही विचार नसतो. जेव्हा गरज आहे तेव्हा कामं, त्यामुळेच आपल्याला हे दिसतं, की महाराष्ट्राच्या रोजगार हमीमध्ये किंवा इतर सुद्धा अपूर्ण कामं हा एक मोठा प्रश्न झालेला दिसतो. लोकांना गरज नाहीये तेव्हा कामं काढणं आणि त्यामुळे परिणामी कामांचा दर्जा, अपूर्ण राहिलेली कामं, त्यामुळे त्याच्यावरचा खर्च वाया जाणं. योग्य प्रकारची कामं सुद्धा स्थानिक परिस्थितीला अनुसार अशी कामं न काढली जाणं आणि त्यातून सुद्धा मत्ता निर्मिती प्रभावी न होणं. ही सगळे खूपच नकारात्मक अशी काय म्हणूयात नकार घंटा वाजवल्यासारखं होतं आणि त्यामुळे प्रश्न हा येतो, की मग जे दावे जे केले जातात, की मुळात म्हणजे रोजगार हमीवरती जे अनेक विशेषतः अर्थतज्ञांकडून जे क्रिटिक जे केलं जातं, की त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होतो आणि ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारची योजना चालवणं हा पैशाचा केवळ अपव्यय आहे. तर असं आहे का? तर अर्थातच तसं म्हणायचं नाहीये. खरं म्हणजे रोजगार हमीचं जे पोटेन्शियल जे आहे, ते पोटेन्शियल आज अगदी कमी प्रमाणामध्ये का होईना प्रत्यक्षात आलेलं दिसतं. म्हणजे हे दिसतं, की अगदी विहिरींचा कार्यक्रम जरी म्हटला, तरी जर तो अतिशय गरजूंना जर मिळाला, म्हणजे उदाहरण जे आठवतं ते अहमदनगरमधल्या अकोले जिल्ह्याचं मंत्रालयाने केलेला हा अभ्यास होता. विहिरी ज्या पूर्ण झालेल्या विहिरी आहेत, त्यांचा काय लाभ झालेला आहे. तर अहमदनगर जिल्ह्यामधल्या काही तालुक्यांमध्ये पाहणी करताना असं दिसलं, की अहमदनगरमधला अकोले हा पूर्ण आदिवासी तालुका आणि त्यामुळेच तिथे केवळ बाय डिफॉल्ट आदिवासींना विहिरी मिळालेल्या होत्या. शेजारच्या जामनेर तालुक्यामध्ये केवळ 3 दलित कुटुंबांना विहिरी तेव्हा मिळालेल्या होत्या. तर मात्र जेव्हा आदिवासी कुटुंबांना ह्या विहिरी मिळालेल्या होत्या, तेव्हा त्यांचं आर्थिक गणित हे बदललेलं होतं. अर्थात विहीर कोणाला परवडू शकते, म्हणजे आदिवासींमधले सुद्धा ज्यांची ऐपत आहे ती काही कालावधीत पूर्ण करण्याची, त्यांना ती परवडू शकते हे त्यामागचं वास्तव आहेच. पण तरीही वैयक्तिक लाभाचं काम जर दुर्बल गटांना जर मिळालं, तर त्यांचं आर्थिक गणित हे बदलू शकतं. काही खूप चांगली उदाहरणं महाराष्ट्रात किंवा देशामध्ये सुद्धा झालेली आहेत, की स्थानिक नैसर्गिक परिस्थितीचा विचार करून केलेली कामं. महाराष्ट्रातलंच उदाहरण द्यायचं झालं तर पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यामध्ये पडकई कार्यक्रम जो आहे, जो पश्चिम घाटाचा जो सगळा तीव्र डोंगर उताराचा भाग आहे, त्याच्यावरती दगडी खाचर बांधून त्याच्यामध्ये पावसामुळे वाहून जाणारी जी माती जी आहे, ती माती त्या दगडी बांधांमध्ये साठते आणि त्याची शेती करण्याजोगी खाचरं तयार होतात. पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा या कार्यक्रमाचं मोठं महत्व आहे, की मातीमुळे होणारी जी पावसामुळे होणारी जी धूप जी आहे, ती धूप थांबते आणि पायथ्याशी असलेल्या धरणाचं आयुष्य किंवा पाणी साठ्यांचं आयुष्य हे पण वाढू शकतं.
मुळातला हा स्थानिकांचा पारंपरिक कार्यक्रम आणि कुसुमताई कर्णिक त्या भागामध्ये काम करणाऱ्या आणि आनंद कपूर यांनी लोकांमध्ये मिसळून लोकांचा हा जो स्थानिक कार्यक्रम, जी पद्धत आदिवासी भागामध्ये आज ठिकठिकाणी अजूनही अस्तित्वात आहे, एकमेकांच्या मदतीने सामूहिक मोठी मोठी कामं करण्याची, त्याला रोजगार हमीच्या निधीची जोड ही प्रायोगिक स्तरावरती दिली. महाराष्ट्रामध्ये 2012 मध्ये हे जे प्रायोगिक स्तरावरचं जे काम होतं, त्याला राज्य स्तरावरचा कार्यक्रम म्हणून मान्यता मिळाली. आणि हे निश्चितपणे म्हणजे त्याचा अभ्यास सुद्धा जो कृषी विभागाने केला, त्यातूनही हे दिसलं की अन्न सुरक्षितता त्याच्यामधून खूप ठळकपणे वाढलेली दिसून आली. अर्थात म्हणून ह्या कार्यक्रमाची अंमलबजावणी होती आहे का? तर होत नाहीये. तर त्यामुळे हे दिसतं आहे की जरी आज रोजगार हमी ही गरिबांसाठी वरदान आहे, असे उद्गार काढले जातात किंवा रोजगार हमीने माझ्या गावाचा कायापालट झाला किंवा गोरगरिबांच्या भावाला घाम मिळाला, अशा प्रकारची भावना व्यक्त केली जात असली, तरी आज विशेषतः जिथे संघर्षात्मक काम करणाऱ्या संस्था संघटना कार्यरत आहेत, तिथेच आज रोजगार हमीची उद्दिष्ट ही काही प्रमाणामध्ये आपल्याला पूर्ण झालेली दिसत आहेत. मात्र हे वास्तव सुद्धा आज खूप अस्वस्थ करणारं आहे, की रोजगार हमीचं संघर्षात्मक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सुद्धा स्थानिक पातळीवरती, तालुका, जिल्हा पातळीवरती खूप त्रास सहन करावा लागतो आणि त्यांची गळचेपी केल्याची उदाहरणं सुद्धा ही बघायला मिळतात किंवा अनुभवायला मिळतात. त्यामुळे मागणी होऊ नये यासाठी ही जी राजकीय अर्थव्यवस्था आहे, ती कार्यरत असते असं म्हणायला लागतं. आणि मुळातच जर रोजगार हमी कायद्याची निर्मिती जर आपण म्हटली, तर रोजगार हमी कायद्याची निर्मिती महाराष्ट्रामध्ये होणं, याच्यामध्ये राजकीय इच्छाशक्तीचा, जनचळवळींच्या रेट्याचा मोठा वाटा होता. आणि त्यामुळेच महाराष्ट्राचा वर्षभराची हमी देणारा कायदा हा प्रत्यक्षात आला. केंद्राचा कायदा हा तुलनेने जरी तशाच प्रक्रियेतून जरी पुढे आला, तरी तो 100 दिवसांची म्हणजे खऱ्या अर्थाने हमी देणारा कायदा नाहीच. महाराष्ट्राच्या कायद्यामध्ये जरी तो वर्षभराची हमी देणारा कायदा म्हणून अस्तित्वात आला, तरी कायद्यामध्येच हा उल्लेख केला गेला की शेतीच्या कामांवर परिणाम होणार नाही, अशा रीतीने कामं काढली जावीत, हे रोजगार हमीच्या कायद्यामध्येच हे कलम घालण्यात आलं. त्यामुळे जी राजकीय अर्थव्यवस्था जी आहे, ती राजकीय अर्थव्यवस्था कोणत्याही प्रकारच्या हक्काधारित अशा प्रकारच्या प्रक्रियेमध्ये नेहमीच आपले हितसंबंध जपण्यासाठी सजग असते. याचा प्रत्यय रोजगार हमी कायद्यामध्ये सुद्धा, रोजगार हमी कायदा होताना सुद्धा आला. आणि वेळोवेळी रोजगार हमी कायद्यामध्ये जे बदल केले गेले, त्यामध्ये सुद्धा हे दिसलं की ही जी राजकीय अर्थव्यवस्था जी आहे, म्हणजे प्रस्थापितांचे हितसंबंध जपणारी, ती अर्थव्यवस्था ही इथे सुद्धा ती वेळोवेळी कार्यरत आहे, हे सातत्याने दिसून आलेलं आहे. त्यामुळे हे म्हणायला लागतं की रोजगार हमी कायद्याचं जे उद्दिष्ट आहे, त्या उद्दिष्टापासूनच जर ही प्रस्थापितांची जी साखळी आहे ती कार्यरत जर असेल, तर आजच्या काळामध्ये सुद्धा ती साखळी म्हणजे कार्यरत असणारच. त्याची पातळी बदलली असेल, त्याचं स्वरूप बदललं असेल, त्याची साधनं बदललेली असतील. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये ई गव्हर्नन्स नव्हता, पारदर्शकतेची वेगवेगळी साधनं नव्हती, तेव्हा ते वेगळ्या स्वरूपात होतं. आणि आज ई गव्हर्नन्सची साधनं आहेत, सोशल ऑडिट आहे, तक्रार निवारण आहे, ऑनलाईन पैसे ट्रान्सफर होत आहेत, आणि तरी सुद्धा त्याच्यामध्ये वेगवेगळे हितसंबंधांचा शिरकाव हा म्हणजे होताना दिसतोय. आणि त्याच्यामध्ये सुद्धा विकृतीकरण ह्याच कॅप्चर ऑफ एलिट ह्या वास्तवामुळेच ते होताना आपल्याला दिसतं आहे. त्याचं अजून एक स्वरूप आपल्याला हे दिसतं, म्हणजे एकीकडे त्यामुळे प्रकर्षाने हे वाटतं की रोजगार हमीचं जे पोटेन्शियल, जे वाळवंटातल्या ओएसिस प्रमाणे दिसतं, आणि त्यामुळेच हे वाटतं की ते प्रत्यक्षात आलं पाहिजे. आणि त्यासाठी ही जी त्याच्यामध्ये हे जे वेगवेगळी जी आव्हानं जी येतात, त्या आव्हानांना सामोरं गेलं पाहिजे. त्यातलं सगळ्यात पहिलं आव्हान जे आहे, ते आव्हान आहे धोरण प्रक्रियेमध्ये ज्यांचं वंचित गटांबरोबर काम आहे, अशा संस्थांचा सहभाग नसणं, किंवा चळवळीचा एकूणच लोकाभिमुख धोरणांमध्ये असलेला धोरण प्रक्रियेमध्ये असलेला सहभाग किंवा त्यांचा दबाव हा कमी होणं.
आपल्याला हे दिसतं की 2014च्या आधीपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे कायदे हे चळवळींच्या रेट्यामुळे आले सुद्धा आणि त्याच्यामध्ये खूप प्रभावी हस्तक्षेप झाला सुद्धा. पण नंतरच्या कालावधीमध्ये आणि रोजगार हमीच्या बाबतीत जर झालाय रोजगार हमीच्या बाबतीत बोलायचं जर झालं तर बऱ्याच आधीपासून हा जो चळवळींचा जो दबाव जो आहे, ज्याला सिव्हिल सोसायटी असं म्हटलं जातं, त्या सिव्हिल सोसायटीचा जो दबाव जो आहे तो दबाव कमी झाला आहे आणि सहभाग तर कमीच झालेला आहे. आणि त्यामुळेच हे जाणवतं की आणि दुसरीकडे हे दिसतं की जरी रोजगार हमी कायद्यामध्ये केंद्रीय पातळीवरती हे म्हटलेलं असलं की ग्रासरूट्स ऑर्गनायझेशन्सना किंवा अशासकीय संस्थांचा सहभाग घेतला जावा, तरी सुद्धा हे दिसतं की सहभाग जो घेतला जातो तो मुख्यतः शासकीय संस्थांकडे कॉन्ट्रॅक्टर सारखी जबाबदारी सोपवणं, ज्याच्यामध्ये उत्तरदायित्व हे ह्या संस्थांचं असेल, पण सरकारी यंत्रणेचं मात्र नसेल. मग ते क्लस्टर फॅसिलिटेशन टीम सारखा कार्यक्रम असेल, ज्याच्यामध्ये नियोजनाच्या प्रक्रियेमध्ये गाव पातळीवरती काम करणाऱ्या संस्थांना सहभागी करून घेण्यात आलं किंवा पाणलोट विकास क्षेत्रासाठी काही गाव पातळीवरती काम करणाऱ्या संस्थांना सहभागी करून घेण्यात आलं. पण त्यातही त्याचं स्वरूप हे सरकारनी दिलेलं काम करणाऱ्या संस्था असंच त्याचं कायम स्वरूप राहिलं. धोरण प्रक्रियेमध्ये सहभाग सक्रिय हा राहिलेला नाही. त्याचं एक ठळक उदाहरण म्हणजे रोजगार हमी कायद्यामध्ये हे म्हटलेलं आहे, ही तरतूद आहे की राज्य पातळीवरती आणि विभागीय जिल्हा पातळीवरती रोजगार हमी समित्या असाव्यात आणि या रोजगार हमी समित्यांमध्ये शासकीय अधिकाऱ्यांबरोबरच लोकांच्या प्रश्नांवरती काम करणाऱ्या अशासकीय सदस्यांचाही समावेश असला पाहिजे. विभागीय किंवा जिल्हा पातळीवरच्या समित्या तर नाहीतच, पण राज्य पातळीवरच्या रोजगार हमी समिती ही जरी गठीत झालेली असली तरी त्याच्यामधले अशासकीय सदस्य हे आजही त्यांची नेमणूक झालेली नाहीये. महाराष्ट्रामध्येच अनेक वर्षांपूर्वी म्हणजे जवळजवळ 10 ते 15 वर्षांपूर्वी स्थानिक स्तरावरती दक्षता समित्या असाव्यात ही जी तरतूद होती ती तरतूदच रद्द करण्यात आली. आज केंद्रीय कायदा आल्यानंतर ही तरतूद झालेली आहे की गावागावांमध्ये दक्षता समित्या असाव्यात मजुरांच्या सहभागाने. ही तरतूद आज आहे, पण ती प्रत्यक्षात येण्यासाठीची राजकीय इच्छाशक्ती ही आज आपल्याकडे दिसत नाहीये. आणि त्यामुळेच धोरण प्रक्रिया म्हणजे कोणते धोरण घेतले जातील आणि त्याचे काय परिणाम होतील ही कायमच म्हणजे पडद्यामागची धोरण प्रक्रिया असंच त्याचं स्वरूप रोजगार हमीच्या धोरण प्रक्रियेचं सुद्धा राहिलेलं आहे. आणि त्यामुळे सुद्धा त्याची जी उद्दिष्टपूर्ती आहे ती उद्दिष्टपूर्ती होताना आपल्याला दिसत नाही. दुसरा मुद्दा हा आहे की रोजगार हमीचं नियमन आणि तक्रार निवारण हा दुर्लक्षित पण खूप कळीचा मुद्दा आहे आणि हा मुद्दा कायमच अतिशय दुर्लक्षित राहिलेला आहे. एकीकडे ह्या अशा प्रकारच्या लोकसहभागामधून ते नियमन होऊ शकतं, हा लोकसहभागाचा मुद्दा तर दुर्लक्षित आहेच, पण कायद्यांनी ज्या नियमन आणि तक्रार निवारणासाठी ज्या तरतुदी केलेल्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा पळवाटा काढल्या जातात. एक उदाहरण द्यायचं झालं तर सोशल ऑडिट, जी खरं तर खूप महत्वाची तरतूद आहे. तर त्याचं स्वतंत्र संचालनालय डिरेक्टोरेट ही प्रत्येक राज्याच्या पातळीवरती असणं अपेक्षित आहे. हे जे डिरेक्टोरेट आहे हे स्वायत्त असणं अपेक्षित आहे. प्रत्यक्षात आपल्याला दिसतं की जरी त्याचं एक स्वतंत्र डिरेक्टोरेट जरी झालेलं असलं म्हणजे त्यामुळे वेगवेगळी पदं जरी निर्माण झालेली असली तरी त्यांचा कारभार हा स्वायत्त नाहीये. त्यांची ऑटोनॉमी ही त्या अर्थाने जरी कागदोपत्रीच आज राहिलेली आपल्याला दिसते. तक्रार निवारणासाठी सुद्धा नियम झालेले आहेत म्हणजे रूल्स ड्राफ्ट झालेले आहेत. जिल्हा पातळीपर्यंत तक्रार निवारण यंत्रणेसाठीच म्हणजे ती मनुष्यबळ दिलं गेलेलं आहे. पण त्यातली कळीचा मुद्दा काय आहे तर जे तक्रार निवारण अधिकारी ज्यांना ओम्बुड्समन म्हटलं जातं त्या ओम्बुड्समनची नेमणूक ही पारदर्शक रीतीने व्हावी ही त्यातला कळीचा मुद्दा. ही ओम्बुड्समनची नेमणूक पारदर्शक रीतीने होत नाही म्हणजे ओम्बुड्समन बदलले जातात महाराष्ट्राच्या 33 जिल्ह्यांमधले, पण त्यासाठीची जाहिरात निविदा ही प्रक्रिया सुद्धा नजरेला येत नाही. त्याचे नियम सुद्धा किंवा
सोशल ऑडिटची जी जनसुनवाई होते, म्हणजे सोशल ऑडिटमध्ये किंवा कोणत्याही प्रकारच्या अशा सामाजिक लेखाजोख्यांमध्ये जनसुनवाई हा त्यातला सर्वोच्च बिंदू असतो किंवा खूप कळीचा भाग असतो. या जनसुनवाईमध्ये जनसुनवाईचं पॅनल कोण, जनसुनवाईच्या पॅनलवरती कोण लोक असतील, त्याचं जनसुनवाईचं हिअरिंग करण्यासाठी कोण असतील, हा खूप महत्वाचा मुद्दा असतो. आणि गेल्या काही वर्षांपर्यंत लोकांच्या प्रश्नांवरती काम करणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी हे त्या पॅनलवरती असतील असं अपेक्षित होतं. 2016-15 पासून, 15 किंवा 14 मला आठवत नाही, पण 15 मध्येच हा निर्णय 15-16 मध्येच हा निर्णय घेण्यात आला की जनसुनवाईचे जे पॅनलवरती जे ओम्बुड्समन असतात रोजगार हमीचे, जिल्हा पातळीवरचे किंवा केंद्रीय राज्य पातळीवरून नेमणूक झालेले, तर ते त्या पॅनलवरती असतील आणि पॅनलचे हिअरिंग ते करतील. तर त्यामुळे ज्यांची स्वायत्तताच मुळात प्रश्नांकित आहे, अशी व्यक्ती जर जनसुनवाईच्या पॅनलवरती जर असेल, तर सामाजिक अंकेक्षणाची प्रक्रिया कशी होईल? आणि त्यामुळेच महाराष्ट्राचे सामाजिक अंकेक्षणानंतर कायद्यामध्ये जे म्हटलेलं आहे की सामाजिक अंकेक्षणामध्ये जे मुद्दे जे पुढे येतील त्याच्यावरती कार्यवाही झाल्यानंतर त्याचे ऍक्शन टेकन रिपोर्ट हे वेबसाईटवरती प्रसिद्ध होतील. तर आजपर्यंत एकही अशा प्रकारचा ऍक्शन टेकन रिपोर्ट हा प्रसिद्ध होऊ शकलेला नाहीये. त्यामुळे हा जो नियमनाचा जो मुद्दा आहे, कायद्याने दिलेल्या स्ट्रक्चर्स मधून किंवा सहभागामधून, हा सुद्धा आपल्याला आज दुर्लक्षित राहिलेला दिसतो. तिसरीकडे रोजगार हमीच्या धोरणामध्ये किंवा त्याच्या धोरणामध्ये मूलभूत बदल करण्याचे प्रयत्न हे सातत्याने चालू आहेत. वैयक्तिक लाभाच्या योजना त्याच्यामध्ये आणणं हे त्याचं एक उदाहरण मी दिलेलं आहे. दुसरा मुद्दा जो आता वादाचा मुद्दा आहे आणि सातत्याने चर्चेत आहे, तो मुद्दा म्हणजे शेतीची कामं ही रोजगार हमीमधून केली जावीत. आणि त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे गट आपल्याला आज ही मागणी करताना दिसतात. गाव पातळीवरती काम करणारे, लोकांच्या प्रश्नांवरती काम करणारे गट सुद्धा ह्या मागणीला आपल्याला पाठिंबा देताना दिसतात, या भूमिकेतून की कोरडवाहू किंवा छोट्या शेतकऱ्यासाठी आज शेती करणं कठीण झालेलं आहे आणि त्यामुळे रोजगार हमीची मदत जर झाली तर जी शेती आज परवडत नाही ती छोट्या शेतकऱ्याला आज परवडेल, ही त्याच्यामागची भूमिका आहे. हेतू त्याच्यामागचा हेतू शंका घेण्यासारखा नाहीये. पण आज हे वास्तव आहे की जर वैयक्तिक लाभाच्या योजना ज्या वंचित गटांसाठी याव्यात म्हणून प्राधान्य दिलं जातं, म्हणजे त्याच्यावरती सिलिंग असतं, ते सुद्धा जर आज ज्यांना त्याची गरज नाहीये त्यांच्याकडून जर बळकावलं जातं, तर शेतीची कामं ही जर करायला जर झाली तर स्वस्त मजूर मोठ्या शेतीसाठी उपलब्ध होणं हा त्यातला धोका हा लक्षात घ्यायला पाहिजे असं म्हणावंसं वाटतं. आणि रोजगार हमीचं जे उद्दिष्ट जे आहे, उत्पादक मत्ता तयार होणं, तर प्रत्यक्ष उत्पादक मत्ता त्यातून तयार होईल का? शेतीसाठी स्वस्त मजूर, रोजगार हमीच्या पैशातून मजूर हे त्यातून उपलब्ध होतील, ह्याचा विचार हा करायला हवा असं वाटतं. शेवटी हेही म्हणावं असं वाटतं की एकीकडे रोजगार हमीच्या प्रश्नावरची चळवळ ही आज व्यापक करण्याची गरज आहे. रोजगार हमीच्या कार्यकर्त्यांची, रोजगाराच्या प्रश्नावरती काम करण्याच्या कार्यकर्त्यांची जी गळचिपी होतीये त्यासाठी सुद्धा संघटन हे सशक्त करण्याची गरज आहे आणि राज्य पातळीवरती सुद्धा त्याची दखल घेण्याजोगं हे संघटन करण्याची खूप गरज आहे. आणि त्या जोडी एकीकडे हे जे धोरणात्मक बदल जे रोजगार हमीच्या गाभ्याला धक्का पोचवणारे जे होत आहेत किंवा होऊ पाहतायत, त्यांना निश्चितपणे त्याच्यावरती व्यापक चर्चा विविध गटांच्या सहभागाने घडवून आणली पाहिजे आणि खऱ्याखुऱ्या लोकांच्या हिताचे, म्हणजे वंचित गटांच्या हिताचे निर्णय होतील यासाठीच्या प्रक्रिया ह्या अस्तित्वात आल्या पाहिजेत. त्या जोडीने हे पण वाटतं की रोजगार हमीचं जे स्वरूप जे आहे, वर्षानुवर्षांचं स्वरूप, दुष्काळी योजना म्हणून ती सातत्याने राबवली गेलेली आहे. उन्हाळा आला, म्हणजे हे मान्य आहे की उन्हाळ्यामध्ये काम फुटणं हा हजारो मजूर स्त्री पुरुषांसाठी फार मोठा दिलासा असतो आणि ते महत्व मान्य करून सुद्धा हे जाणवतं की दुष्काळी योजना म्हणजे वर्षातले काही महिने ठराविकपणे राबवली जाणारी योजना, ही तिची प्रतिमा, ही रोजगार हमीची प्रतिमा बदलण्याची खूप नितांत गरज आहे. ती दुष्काळी योजनाच्या ऐवजी
गावामध्ये जे रिसोर्सेस जे येतात, गावामध्ये पैसे जे येतात, संसाधनं जी येतात, त्याचं गावाच्या पातळीवरती नियोजन करून गावाच्या उपजीविका सक्षम करण्यासाठीची योजना ही त्याची प्रतिमा ही झाली पाहिजे. त्यासाठी रोजगार हमीमध्ये सातत्याने हे वेगवेगळ्या अभ्यासकांनी मांडलेलं आहे. सरकारी समित्यांमधून सुद्धा हे मांडलं गेलेलं आहे, की रोजगार हमीमध्ये कालानुरूप बदल झाले पाहिजेत. आणि म्हणून कालानुरूप बदल म्हणताना त्याची मजुरी ही वाढली पाहिजे किंवा त्याच्या मजुरीचा दर वाढला पाहिजे हे सातत्याने म्हटलं जातं. आणि ती मागणी निश्चितपणे रास्त आहे. पण त्याचबरोबर हे म्हणावंसं वाटतं, की ₹500 किंवा ₹600 किंवा असा XYZ आकडा मजुरीचा असावा. ह्या मागणीच्या ऐवजी किमान वेतनाची जी पुनर्रचना होणं जी अपेक्षित आहे आणि किमान वेतनाच्या पुनर्रचनेशी महागाई भत्ता निर्देशांकांशी तो जोडलेला असणं, ही जी प्रक्रिया आहे त्याच्याशी ती जोडली जाणं हे गरजेचं आहे. आणि याच्यावरतीही किंवा याच्याकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे, की महाराष्ट्रातला जो आज किमान मजुरीचा जो दर जो आहे, जो साधारणतः 350 ₹450 पर्यंत आहे, त्यापेक्षा सुद्धा रोजगार हमीचा दर कमी आहे. पण दरनिर्धारण प्रक्रिया याच्यामध्ये सुद्धा हस्तक्षेप करण्याची गरज आहे. जोडीने हे दिसतं, की कालानुरूप बदल म्हणताना सरकारनी नियोजन करून काढायची कामं किंवा सरकारनी राबायचा कार्यक्रम याऐवजी स्थानिकांनी त्यांच्या गतीने, त्यांच्या परिस्थितीनुसार राबवायचा कार्यक्रम असा त्याच्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठीची पोषक परिस्थिती ही देशाच्या काही भागांमध्ये निश्चितपणे आहे. त्याची प्रायोगिक स्तरावर सुरुवात करता येईल. उदाहरण द्यायचं झालं तर सामूहिक वनहक्काचा दावा यशस्वीपणे मिळवलेल्या ग्रामसभा आज आहेत. मेंढालेखासारख्या ग्रामसभेनी संघर्ष करून मनरेगाची अंमलबजावणी यंत्रणा म्हणून यशस्वीपणे काम करून दाखवलेलं आहे. अर्थात त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारे जास्त पुढे जाण्यासाठी धोरणात्मक पातळीवरती पोषक असं वातावरण असण्याची गरज आहे. तरच तो सुद्धा प्रयोग म्हणून जास्त पुढे जाईल. पण त्या जोडीने मेंढालेखाबरोबरच सामूहिक वनहक्काच्या ग्रामसभांना मनरेगाची अंमलबजावणी यंत्रणा म्हणून मान्यता देणं आणि त्यासाठीच्या योग्य त्या संरचना ह्या प्रत्यक्षात आणणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. त्यांनी जर झालं आणि त्यामुळे ग्रामसभांचं सक्षमीकरण आणि ग्रामसभांच्या पातळी म्हणजे खऱ्या अर्थाने स्थानिक स्वराज्य यंत्रणा ही कार्यरत होणं हे जर झालं तर मग रोजगार हमीच्या बाबतीत सातत्याने ही जी तक्रार केली जाते की सरकारी यंत्रणेवरती तो अतिरिक्त बोजा आहे. तर अशा प्रकारचा अतिरिक्त बोजा सुद्धा स्वाभाविकपणे आपोआप कमी होईल. तिसरा त्या जोडीने मुद्दा आहे की दुष्काळी योजना ही प्रतिमा जर बदलायची जर असेल तर नियोजनाच्या मुद्द्याला प्राधान्य देण्याचं गरजेचं आहे आणि कल्पकतेने वेगवेगळे कार्यक्रम राबवणं किंवा कल्पक कार्यक्रमांचा विचार करणं, जसं पडकई कार्यक्रम हे त्याचं एक उदाहरण होतं. गायरान विकास कार्यक्रम अशासारखा कार्यक्रम का नाही राबवला जाऊ शकत? किंवा गोंदिया जिल्ह्यामध्ये ज्याची मनीष राजनकरांसारखे कार्यकर्ते तिथल्या तलावांच्या संवर्धनासाठी स्थानिकांच्या संवर्धनामधून काम करणारे अनेक वर्ष प्रयत्न करत आहेत की स्थानिक तलावांच्या पुनरुज्जीवनाचं काम, अशा प्रकारचं काम हे का नाही होऊ शकत, जे थेट नैसर्गिक संसाधनांशी निगडित आहे आणि वंचित गटांच्या उपजीविका ज्याच्यावरती अवलंबून आहेत अशा प्रकारच्या कामांशी ते निगडित आहे. त्यामुळे रोजगार हमीमध्ये नवीन कामं यावीत का? म्हणजे जेव्हा हे म्हटलं जातं की तुम्ही नवीन म्हणजे वैयक्तिक लाभाच्या कामांना विरोध का करता, नवीन कामं ही यायला हवीत. तर विरोध हा नवीन कामांना नाही तर नवीन भर ही पडायला हवी आहे, त्याची पुनर्रचना व्हायला हवी आहे, पण ती उद्दिष्टांशी सुसंगत अशी. तिसरा मुद्दा जो अधूनमधून जो चर्चेला येत असतो की रोजगार हमीचं काम हे अकुशल काम मानलं जातं, म्हणजे माती काम, आणि त्यामुळे त्याची खड्डे खोदण्याचं काम अशी संभावना सुद्धा केली जाऊ शकते. तसं पाहिलं तर खरं तर ते अकुशल काम आहे का? कारण म्हणजे ज्याला माती काम म्हटलं जातं ते काम करणं हे त्यासाठी सुद्धा खूप वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य आवश्यक असतात. हे ज्यांनी गाव पातळीवरती काम केलेलं आहे त्यांना ते निश्चितपणे जाणवेल की त्या अर्थाने ते खरं तर अकुशल काम नाहीये, पण त्याला सुद्धा एक कौशल्याची जोड देणं गरजेचं आहे. असा सुद्धा एक मतप्रवाह आहे आणि तो निश्चितपणे रास्त आहे. त्या दिशेने खरं तर
म्हणजे वेगवेगळ्या म्हणजे गेल्या काही काळामध्ये ज्या चमकदार योजना आल्या, तशीच मनरेगामध्ये सुद्धा अ, हे कौशल्य विकासाच्या दिशेने मनरेगामध्ये काही व्हॅल्यू एडिशन होऊ शकेल का? अशी आशा वाटायला लावणारा कार्यक्रम झाला, की ज्यांनी 100 दिवस काम केलेलं आहे, त्यांच्यासाठी कौशल्य विकासाचा ची प्रशिक्षणं ही घेण्यात आली. पण कौशल्य विकासाची प्रशिक्षणं मुळात ती व्यापक स्तरावरती मोठ्या प्रमाणात घेतली गेली नाहीत. कारण 100 दिवसांचं काम हा सुद्धा युटोपिया वाटावा अशी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये आज परिस्थिती आहे. पण जिथे आणि शिवाय प्रशिक्षणं झाली, पण त्याचं कौशल्याधारित रोजगारामध्ये त्याचं निर्माण झालं नाही. तर त्यामुळे अ, ज्याच्याशी खरोखर म्हणजे ज्याचा रोजगार निर्मितीशी थेट धागा असेल, म्हणजे स्थानिक संसाधनांचा उपयोग करून वेगवेगळ्या अ, अ, स्थानिक पातळीवरती उपयोगी पडणाऱ्या वस्तू म्हणजे अगदी काही पानांपासून तयार केला जाणारा साबण किंवा म्हणजे जे मध्ये जो व्हिडिओ मी पाहिलेला होता, की केरळमध्ये जे काथ्याचा उपयोग करून नदी काठांची, तलावांची धूप होऊ नये म्हणून एक प्रकारचं वस्त्र तयार केलं जातं. ह्या सगळ्यामध्ये सुद्धा रोजगार हमी आहे आणि त्यामुळे अशा प्रकारची कौशल्याची जोड देणं याचा सुद्धा विचार व्हायला हवा आहे आणि त्यावरती सुद्धा काम होणं हे खूप गरजेचं आहे, असं म्हणावसं वाटतं. कन्व्हर्जन्स किंवा अभिसरण ह्याला खूप महत्त्व शासकीय पातळीवरती दिलं जातं. पण कल्पकतेने कन्व्हर्जन्सचा उपयोग करणं ह्याचा सुद्धा उपयोग हा रोजगार हमीचं जे एकसाची काम असं जे वाटू शकतं, जे खरं तर एकसाची नाहीये. ते बदलण्यासाठी, ते स्वरूप बदलण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. मगाशी बोलताना मी मजुरीच्या दराबद्दल बोलताना एक महत्त्वाचा धोरणात्मक मुद्दा बोलायची खरं विसरले. तो असा की रोजगार हमीच्या बाबतीत ज्याला टाईम मोशन स्टडी असं म्हटलं जातं. तर तो टाईम मोशन ज्याच्यामध्ये स्थानिक परिस्थिती काय आहे आणि काम त्या स्थानिक परिस्थितीमध्ये त्या भागामधल्या काम करण्याची काय क्षमता आहे, ह्याचा विचार करून दरांचं निर्धारण केलं जावं. म्हणजेच टाईम अँड मोशन स्टडी करून त्याच्या आधारे दरसूची ही निहाय ठरवली जावी, असं केंद्रीय कायद्याच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटलेलं आहे. आणि हे जे टाईम अँड मोशन स्टडीच्या आधारे दरसूचीचं निर्धारण जे व्हायला हवं, तर ते महाराष्ट्रामध्ये झालेलं नाहीये. त्या निमित्ताने मला हा मुद्दा पुन्हा एकदा मांडावासा वाटतो, की एकीकडे आपण हे म्हणतोय, की चळवळींचा दबाव हा कमी झालेला आहे. पण त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या रोजगार हमीच्या बाबतीत हे पण प्रकर्षाने जाणवतं, की संशोधक किंवा अभ्यासकांचा रोजगार हमीमधला सहभाग हा सुद्धा कमी झालेला दिसतो, ज्याला रोजगार हमीचं दशक म्हणून ओळखलं जायचं 80 ते 90चं दशक. त्या दशकामध्ये चळवळ आणि संशोधक किंवा अभ्यासक हे हातात हात घालून काम करत होते. आणि आज ती सांगड आपल्याला महाराष्ट्राच्या पातळीवरती तुटलेली दिसते. केंद्रीय पातळीवरती काही प्रमाणामध्ये आहे ती अजूनही शाबूत, पण महाराष्ट्रामध्ये मात्र त्याला पण त्या पातळीवरती सुद्धा आपल्याला पुढे जाण्याची खूप गरज दिसते. आणि हे टाईम अँड मोशन स्टडी सारखे मुद्दे असतील किंवा रोजगार हमीमध्ये कोणत्या नवीन प्रकारची कामं यावीत अशासारखे मुद्दे असतील, कौशल्याधारित काम असेल आणि असे कितीतरी विविध मुद्दे असतील, की ज्यातून रोजगार हमीची जी एक नकारात्मक प्रतिमा आहे लोकांच्याही मनामध्ये, कारण पावला-पावलाला त्यासाठी संघर्ष करावा लागतो आणि सरकारी अधिकाऱ्यांच्याही मनामध्ये, कारण त्याचे रूल, त्याचे नियम आणि त्यातलं उत्तरदायित्व हे त्यांना जाचक वाटतं. तर त्यामुळे ही जी नकारात्मक प्रतिमा जी आहे, ती प्रतिमा जर बदलायची असेल, तर त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने ती म्हणजे समाजाची अशा प्रकारे समाजाचा सहभाग हा त्याच्यामध्ये झाला पाहिजे आणि चळवळीबरोबरच संशोधन, अभ्यास याचीही जोड त्याला मिळाली पाहिजे. तर मला असं वाटतं, की मी माझी जी मांडणी आहे, ती इथे थांबवते. अजूनही काही मुद्दे या मांडणीतून राहिले असतील आणि काही उल्लेख राहिले असतील, तर ती वेळाची मर्यादा आहे किंवा माझी कमतरता आहे असं आपण म्हणूयात. पण मी मनापासून धन्यवाद देते युनिक फाउंडेशनला ह्या विषयावरती मला माझे मुद्दे मांडण्याची संधी दिल्याबद्दल.
आणि वेळ जर असेल तर आपण काही प्रश्न जर असतील तर ते प्रश्न आपण बघूयात काही असतील तर. काही प्रश्न आलेले पण दिसतात मला, तर मी 1-2 मिनिटात त्याचा आढावा घेतला तर चालेल का? ठीक आहे. अच्छा, यामध्ये अपग्रेडेशनचं काही ठीक आहे. स्किल अपग्रेडेशन बद्दल आहे. एक व्यक्तिगत लाभाची कामे म्हणजे नक्की कोणती कोणती? कामे असा एक अच्छा, प्रश्न. हो. तर वैयक्तिक लाभाची कामं म्हणजे ज्याचं मी उदाहरण दिलं की विहीर असेल, विहीर, शेततळं किंवा वैयक्तिक शेतावरती वृक्ष लागवड, फळबाग लागवड किंवा त्याच्या जोडीने गोठे जे असतात गुरांसाठीचे, तर त्या गुरांच्या गोठ्यांची जमीन तयार करणं किंवा पोल्ट्रीसाठीची शेड तयार करणं यासारखं असेल. वैयक्तिक घरं करणं, शौचालय म्हणजे घरं किंवा शौचालय याचा केंद्रीय पातळीवरच्या कार्यक्रमांशी पण सांगड घालण्यात आली आहे. म्हणजे स्वच्छता अभियान असेल किंवा पंतप्रधान आवास योजना असेल, त्याच्याशी घालून घर बांधणी अशासारखी. तर ही जी सगळी जी कामं जी आहेत ही वैयक्तिक लाभ कामं आहेत किंवा त्याच्यामध्ये कंपोस्ट पीठ करणं किंवा नाडे खतासाठीचा खड्डा खोदणं अशा प्रकारची कामं सुद्धा आज आपल्याला होताना दिसतात. म्हणजे ही मुख्यतः वैयक्तिक लाभाची काही ठळक कामं आहेत असं म्हणतो की ज्याच्यामध्ये त्याचा लाभ जो आहे हा वैयक्तिक कुटुंबाला होतो. तर जी सामूहिक लाभाची कामं जी आहेत म्हणजे जलमृत संधारणाची कामं असतील म्हणजे बांधबंदिस्ती असेल किंवा सीसीटी असेल किंवा नर्सरीकरण असेल, जंगलामधली वृक्ष लागवड असेल, बंदिस्ती असेल, रस्ता असेल, ही सगळी सामूहिक लाभाची कामं आहेत ज्याच्यामध्ये समूहाला म्हणजे समूहाने करण्याची ती कामं. तर ग्रासरूट ऑर्गनायझेशन म्हणजे काय असा एक आहे. तर अर्थातच जे अगदी तळागाळामध्ये जाऊन ज्यांचे प्रश्न दुर्लक्षित राहिलेले आहेत किंवा ज्यांचा आवाज ऐकला जात नाही अशांबरोबर काम करणाऱ्या ज्या संघटना आहेत त्यांचा मी एकत्रितपणे ग्रासरूट ऑर्गनायझेशन म्हणून मी उल्लेख केलेला आहे. ओके. त्यानंतर स्किल अपग्रेडेशनचा काही भाग आहे तर मला असं वाटतं की काही प्रमाणामध्ये आहे. म्हणजे हे रोजगार हमी कायद्याने की रोजगार हमी कायद्यामध्ये मजूर म्हणून काम करता येतच, पण ज्यांनी 100 दिवस मजूर म्हणून काम केलेलं आहे त्यांना रोजगार हमीमध्ये मेट किंवा मुकादम किंवा मजूर मित्र म्हणून सुद्धा काम करता येतं. ज्यांना जर रोजगार हमीमध्ये जर किमान मजुरी असेल तर मेट म्हणून जे काम करतात त्यांचं मुख्यतः काम असतं की कामाच्या ठिकाणचं व्यवस्थापन करणं आणि त्याच्यासाठी अर्धकुशल जी मजुरी असते, अर्धकुशल सेमी स्किल्ड मजुरांची जी मजुरी ती दिली जाते, ती मिळू शकते. ती किमान मजुरीपेक्षा एक 10 ते 15% तरी जास्त असते. त्यामुळे ह्या प्रकारचं स्किल अपग्रेडेशन त्याच्यामध्ये आहे. म्हणजे पण ते अगदीच नॉमिनल अशा प्रकारचं आहे. किंवा ग्राम रोजगार सेवक म्हणून काम करणं. तर ग्राम रोजगार म्हणजे लोक आणि प्रशासन यांच्यामधला गाव पातळीवरचा दुवा म्हणून ग्राम रोजगार सेवक ही व्यक्ती काम करते. आणि रोजगार हमीच्या मस्टरचा जो खर्च असतो म्हणजे रोजगार हमीच्या अकुशल कामावरती जो खर्च होईल त्याची काही टक्केवारी हे ग्राम रोजगार सेवकाचं वेतन असतं. म्हणजे नियमित अशा प्रकारची ती पोस्ट नाहीये, पण त्यासाठी सुद्धा जर गावामध्ये शिकलेली तरुणी जर असतील आणि त्यांना समाजोपयोगी काम चांगलं जर करायची इच्छा जर असेल तर रोजगार हमी ग्राम रोजगार सेवक किंवा ग्राम रोजगार सेविका म्हणून काम करणं हा एक चांगला पर्याय होऊ शकतो. आणखी जर का कोणाचे प्रश्न असतील तर ज्यांनी झूम मध्ये लॉग इन केलेला आहे त्यांनी स्वतःचा माईक अनम्यूट करून ते प्रश्न विचारू शकतील. आणि जे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बघतायत तर त्यांनी फेसबुक खाली कमेंट केली तरी चालेल, मी ते प्रश्न मॅडम पर्यंत पोहोचवतो.
ग्राम रोजगार सेवकांच्या निमित्ताने मला एक मुद्दा उपस्थित करावा असा वाटतो की कोणत्या मुद्द्यांवरती काम करायला हवंय त्याच्यामध्ये हे जे कॉन्ट्रॅक्ट लेव्हलचा स्टाफ असं ज्याला म्हटलं जातं की गाव पातळीवरती ग्राम रोजगार सेवक असतील किंवा तालुका पातळीवरती सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक अधिकारी हे असतील, हा जो सगळा कॉन्ट्रॅक्ट लेव्हलचा स्टाफ आहे हा खास रोजगार हमीसाठी नेमण्यात आलेला आहे. आणि खरं सांगायचं झालं तर आज रोजगार हमीचा डोलारा जो आहे तो ह्या कॉन्ट्रॅक्ट स्टाफच्या खांद्यावरतीच आहे. या कॉन्ट्रॅक्ट स्टाफसाठीची पॉलिसी जी त्यांना कायमस्वरूपी करण्याबाबत नाहीये, पण कॉन्ट्रॅक्ट स्टाफ म्हणून कंत्राटी कर्मचारी म्हणून सुद्धा त्यांच्या हक्कांचा, त्यांच्या सुरक्षिततेचा विचार करते, त्यासाठीचे काही नियम देते. अशी पॉलिसी ही आज ड्राफ्ट स्वरूपामध्येच आहे, त्याला पॉलिसीचं रूपांतर झालं नाही. त्यामुळे अशासारख्या मुद्द्यांवरती सुद्धा खरं म्हणजे काम करायला हवं आहे. साधना दधीच मॅडमना काही प्रश्न होता बहुता? नाही म्हणतायत. काही प्रश्न नसतील तर मला असं वाटतं मग आपण थांबायला हरकत नाही. पण खूप सध्याच्या परिस्थितीमध्ये ही योजना श्रमिकांसाठी किती फायदेशीर ठरू शकेल आणि ती अधिक फायद्याची ठरण्यासाठी अंमलबजावणीच्या पातळीवरच्या गोष्टींमध्ये काय बदल करायला पाहिजेत. आणि एक महत्वाचा जो प्रकर्षाने मुद्दा तुम्ही मांडलात की जेव्हा रोजगार हमी या चळवळीचं दशक ज्याला म्हटलं गेलं त्यावेळेला संशोधनाच्या पातळीवर देखील हातात हात घालून काम सुरू होतं आणि त्याचा परिणाम दिसत होता. पण आता ती काहीशी वाणवा तुमच्यासारख्या अभ्यासकांना जाणवते. तो मला अत्यंत कळीचा आणि गंभीर मुद्दा खरं तर वाटतो. युनिक फाउंडेशन या प्रकारातल्या सर्वच सार्वजनिक धोरणाच्या मुद्द्यांमध्ये जिथे जिथे हस्तक्षेप करता येईल, संशोधनाच्या पातळीवर जिथे काम पुढे नेता येईल ते काम करण्यासाठी प्रयत्नशील आहे. याआधी आपण जलयुक्त शिवार अभियान, त्यानंतर प्रधानमंत्री पीक विमा योजना या अनुषंगाने काही अभ्यास केलेत आणि जलयुक्त शिवार या योजनेच्या कामामध्ये तुमची स्वतःची खूप मदत आणि मार्गदर्शन आम्हाला सातत्याने मिळालेलं आहे. ते मार्गदर्शन यापुढे तुम्ही असंच करत राहाल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि तुम्ही वेळात वेळ काढून या अत्यंत महत्वाच्या विषयावर खूप अभ्यासपूर्ण मांडणी केली त्याबद्दल मी खरं तर तुमचे द युनिक फाउंडेशनच्या वतीनं आभार मानतो. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ही व्याख्यानमाला इथून पुढचे काही दिवस आणखी चालणार आहे. आणि या व्याख्यानमालेमध्ये काल अनंत फडके यांनी पहिलं पुष्प गुंफलं, दुसऱ्या पुष्पासाठी तुम्ही या ठिकाणी हजर झालात त्याबद्दल मी तुमचे खरं तर पुन्हा एकदा आभार मानतो युनिक फाउंडेशनच्या वतीनं. आणि इथून पुढच्या सत्रांना देखील सर्व मान्यवरांनी झूमच्या माध्यमातून ज्यांनी यामध्ये उपस्थिती दर्शवली, त्याचप्रमाणे फेसबुकवरही जी लोक लाईव्ह बघतायत त्या सगळ्यांचे मी आभार मानतो आणि विनंती करतो या सगळ्यांना की त्यांनी पुढच्या व्याख्यानांना देखील उपस्थिती दर्शवावी. उद्या 22 जून रोजी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मध्ये प्राध्यापक म्हणून काम करणारे डॉक्टर संजीव चांदोरकर यांचं कोरोनाचा हाहाकार मानवनिर्मित किती या विषयावरचं महत्वाचं व्याख्यान होणार आहे. तेव्हा आपण सगळ्यांनी उद्याच्या साठी देखील बैठकीमध्ये या झूम मीटिंग मध्ये उपस्थित राहावं. हा जो आजच्या बैठकीसाठी जो मीटिंग कोड आणि पासवर्ड आपण वापरला त्याच पासवर्डची पुन्हा नवी लिंक मी तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. पुन्हा एकदा सर्वांचे खूप आभार मानतो आणि व्याख्यात्या सीमा काकडे यांचे देखील आभार मानतो आणि या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.